दोन्ही 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत इथे लॉस उडवले जातील 3 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने एकदा जाता जाता नक्कीच पुकारतो नांदखुळा जांभूळवाडी ही टीम सुपर 3 मध्ये जरूर पोहोचले. निसर्ग डाब्यासाठी त्यांची पार्टी इन्व्हिटेशन नक्कीच आम्हाला आहे, हरकत नाही. सुरेश टोंबरे, प्रतीक पादीर, युवराज पादीर, वैभव पादीर यांच्या माध्यमातून निसर्ग डाब्यावर पार्टी देण्यात येईल, हरकत नाही. तोपर्यंत मी तुर्तास थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच उत्तमजी पादीर सर. नक्कीच आपण बघू शकाल आजच्या रात्रीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं क्रिकेट एन्जॉय करत आलोय. मागचाही सामना जो आपण खूप सुंदर पाहिला आणि पाहता पाहता जर बघायला गेलं तर आता टॉप 3 मध्ये प्रवेश घेतला कासारवाडी टीमने. त्यांना शुभेच्छा देतोय. आणि आता मैदानावरती आपण पाहता एका बाजूनं खांडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात बघायला मिळतोय खेळ करत असताना मुंडेवाडी. या दोन टीमच्या दरम्यान ही भरपूर मोठी लढत. सामन्याला सुरुवात झाली आहे. खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना आपण दीपक भगत या गोलंदाजाला बघाल. नेहमीच जेव्हा जेव्हा खांडीचा पाडा गाव हे नाव आपण ऐकता तेव्हा तेव्हा या खेळाडूची ओळख ही प्रत्येकाला माहिती आहे, कारण खांडीचा पाडा गावातूनच हा खेळाडू पुढे आला. आणि आज आपण बघू शकताय त्याची ओळख अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या पलीकडावरती बनलेली आहे. पारितोषिक आलेलं आहे आमच्या आदरणीय खंडू सराय भाऊंच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता. आपण बघाल 2000 रुपयाचं पारितोषिक आता इथे या सामन्यामध्ये आलंय खांडीचा पाडा टीमच्या गोलंदाज करिता. खरं तर भाऊंनीच या टीमला पुरस्कृत केले गेलं आहे. आज अगदी आपण बघू शकाल खांडीचा पाडा टीम भरपूर सारा दुर्बळचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि जरूर इथून ड्रॉ खुला झालेल्या विनिंग टीमला डायरेक्टली फायनल सामन्यामध्ये प्रवेश मिळेल. म्हणजे आता हा सामना पाहायला भरपूर चांगली मजा येणार आहे. पण गोलंदाजी करत असताना दीपक भगत हा गोलंदाज आपल्या गतीच्या जोरावरती स्वार होऊन समोर मुंडेवाडी टीमच्या बॅटर्सला मात्र थांबवतोय. एकच धावफल का वरती आहे. ऑलमोस्ट आपण बघाल एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण पाहू शकताय गती इतकी आहे की फलंदाजाच्या अक्षरशः मैदानावरती सर्वच गोष्टी बंद झालेल्या आहेत की काय. मैदानामध्ये आपण बघाल खांडीचा पाडा संघ गोलंदाजी करतोय. ज्यांनी टॉस गमावला गोलंदाजी वाट्याला आली. आणि त्यामध्ये आपण पाहताय राजेश थाट जो गोलंदाजीच्या माध्यमातून दीपकच्या माध्यमातून आपण पाहाल. आणि खांडीचा पाडा टीमच्या माध्यमातून आज सांगायला गेलं तर तुम्हाला सर्वांना गर्व करतर आवर्जून आहे या खेळाडूचा. कारण आपण पाहू शकाल अगदी मुंबई क्रिकेट असोसिएशन T20 फास्टर या क्षेत्रामध्ये करतर दीपक भगतचं सिलेक्शनही झालेलं आहे. आणि आपण बघू शकाल शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी. सध्या मैदानामध्ये एका षटकाचा खेळ संपतोय. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त एकच धाव म्हणजे बॅटिंग करणारा मुंडेवाडी संघ या सामन्यामध्ये भरपूर स्ट्रगल करतोय धावेंच्या बाबतीत. 2 षटकांचा सामना आहे. तिथे ड्रॉ पण खुला झालेला पाहिला आहे. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी आकाश इथून दाखल होतील. आकाश बॉलिंग मार्क वरती आली आहेत. पुढ्यात ठेवतात. समोर आक्रमण धारायचं होतं बॅटरला पण तिथे आपण पाहताय सध्या तरी फाईन एरियामध्ये चेंडू दाखल राहिला. सिंगल प्राप्त होईल या बॉलवरती. जो मागचा संपन्न राहिला सामना तिथे आपण पाहताय त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विष्णू हा खेळाडू तिथे ठरलेला आपण बघताय. सामनावीराची आकर्षक ट्रॉफी जी इथून दिली जाते आहे. हो अजून एक गतिवंत चेंडू जो मात्र गोलंदाज आकाश या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बघा मगाशीच उत्तम सरांनी उल्लेख केला होता. त्याच्यानंतर आपण पाहू शकता त्यांनी सांगितलं की पहिल्या रात्रीमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती 2 सामने जिंकले होते. एक सामना फलंदाजीच्या जोरावरती जिंकला होता खांडीचा पाडा टीमने. शहापूर तालुक्यातील गुणवंत संघ आकाश गोलंदाजी करता त्याच्या विरोधात या बॉलवरती मात्र संदीपने हे कनेक्शन खूप जबरदस्त दिलंय. 6 लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई सुनील मैदानामध्ये बॅटिंग करतायत. षटकार त्याच्यानंतर आपण पाहाल सोचून समजून मोजून मापून इथून आता तडमांच्या भरून डेलिकेट टच करत असताना चौका. साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती.
बरोबर आपण पाहताय चौकार जो सध्या आलेला आहे आदरणीय विनोददादा लांघे यांच्याही माध्यमातून पारितोषिक आपण पाहाल. षटकार हॅट्रिक करिता आपण बघताय 1000 जो पारितोषिक, चौकार हॅट्रिक आली तरी देखील 1000. म्हणजे आता फलंदाज खेळाडूंसह तर इथून मनोबल वाढवण्याकरिता हे पारितोषिक आले. आणि बॅटिंग करत असताना मैदानामध्ये सुनील हा बॅट्समन मात्र इथून आता या अंतिम ओव्हरमध्ये पुरेशा धाबा घेत आहेत. एक षटकार 2 चौकार स्कोरबोर्डला जिथे कमी धाबा आपण पाहिला तिथूनच सध्याच्या घडीला आता या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स बनलेले आहेत. हो स्वीप करायचं होतं, मिसामिंग फटका बसतोय क्षेत्ररक्षक. हो यावेळेस मात्र प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले आहेत. 2 धाबा बनल्या, तिसरीचा प्रयत्न हाना हो चौथीसाठी निघाले आहेत. आता बघावं लागेल 3 धाबा प्लस तिथे 1 विकेट. सामन्याचं पहिलं सत्र इथून कंप्लीट होईल. गोलंदाजी करत असताना आपण खांडीचा पाडा टीमला बघितलं ज्यांनी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गेली, पण आकाश भगत दुसऱ्या षटकामध्ये भरपूर मागण्या राहिला. आपण बघाल 16 धाबा एकूण 19 धाबा ज्या मात्र या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. आणि टोटली स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकता बॅटिंग करणाऱ्या मुंडेवाडी टीमने बनवल्यात 20 आणि इथून 21 धाबेचा पाठला करत असताना खांडीचा पाडा संघ असेल. चला सेमीफायनल नंबर 1 जिथे आपण पाहताय कासारवाडी आणि त्यांच्या विपक्षात नातखुळा जांभूवाडी हे 2 संघ असतील. चला कॅप्टन या टॉस लगेचच आपण करतोय. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. चला कॅप्टन या दोन्ही संघाचे सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो चालू सामना आहे त्यामधून जो जिंकेल तो डायरेक्टली फायनलमध्ये आपलं पाऊल जो मात्र टाकत असताना आपण पाहणार आहोत. कोण जिंकणार हा सामना प्रत्येकाचं स्वप्न या स्पर्धेमध्ये आपण पाहाल ट्रॉफी जिंकण्याचं तर आहे, पण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलणार, सेकंड प्राइज कोण उचलणार याबाबत आपण बघू शकाल. सेमीफायनलचा सामन्याचा टॉस आपण होत असताना पाहाल आणि चालू मॅचमधून जो जिंकणार आहे तो डायरेक्टली फायनल सामन्यामध्ये पोहोचेल. म्हणजे आपण बघताय सध्या तरी या बॅटलमध्ये खूप सारी मजा येईल. दोन्ही ओपनर्स आता खेळपट्टीच्या आतमध्ये एंटर होत आहेत. सामन्यामध्ये आपण पाहाल 20 बनवल्या सुरुवातीला तिथे मुंडेवाडी टीमने. आता या सामन्यामध्ये आपण पाहताय 21 धाबेचा पाठला रनचेस करत असताना खांडीचा पाडा संघ या डाबामध्ये बघायला मिळतो आहे. चला कॅप्टन या नातखुळा जांभूळवाडी संघाच्या गडेदार आपण लगेचच या, वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 21 म्हणजे आपण पाहाल 10.50ची धावगती या सामन्यामध्ये आता घ्यावी लागणार आहे चेसिंग करणाऱ्या खांडीचा पाडा टीमला. दोन्ही ओपनर्स मैदानावरती आपण पाहाल दीपक भगत, आकाश भगत हे 2 खेळाडू दाखल होत आहेत. व्यावसायिक क्षेत्रामध्ये दोन्ही खेळाडूंचा भरपूर बोलबाला आहे. दीपक भगत या खेळाडूला नेहमीच आपण अनेक साऱ्या स्पर्धा खेळत असताना बघितलं आहे, ज्यामध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, त्याच्यानंतर शहापूर प्रीमियर लीग. हार्दिक स्पोर्टकडून तो खेळतो सध्या. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, कमजोर टायमिंग मिळालं आणि सामन्यामध्ये आपण पाहता पहिली मॅचची प्राइजेस विकेट मुंडेवाडी टीमला मिळते. दीपक आउट. पहिल्याच बॉलवरती इथून स्वागत केलंय गोलंदाज मैदानावरती सुनीलने विकेटच्या माध्यमातून. बॅटर दीपकला बाद केलंय म्हणजे आपण पाहाल सध्या तरी इथून थोडासा रास्ता खुला राहिलाय, पण बॅटिंग करत असताना जीतू फलंदाजीसाठी आलाय, ज्याने आल्या आल्या इथून आक्रमण दर्शवलेलं आहे. मिड विकेटच्या पलीकडे षटकार.
चेंडूच आहे. विकेट आला पण त्याच्यानंतर जितू आला आणि जितूने पहिल्या बॉलवरती इथून स्वतःचं खातं टीमचं खातं 6 खुलं केलंय. आता सध्याच्या घडीला हा बॉल चांगला आहे, डॉट बॉल जो सध्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बनवू शकेल गोलंदाजी करणाऱ्या मुंडेवाडी संघाकरिता देखील. जर विश्वासू क्रिकेट तुम्ही खेळलं तर मैदानामध्ये समोर कितीही मोठ्या ताकदीचा संघ असला मग तिथे तुम्ही यशस्वी होऊ शकतायत. हो पुढे ठेवले बॅटची टॉप एज शॉट थर्डमॅन मध्ये चेंडू दाखल होतोय. जिथे सध्याच्या घडीला आपण पाहाल 2 धाबेचा सिग्नल, 2 धाबा मिळालेल्या आहेत. सेमी नंबर तिथे आपण बघू शकताय. 2 साईड टॉस झालेला पाहायला मिळतोय. आपण बघाल कासारवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बॅटिंग करत असताना तिथे नातखुळा जांभूळवाडी संघ असेल तोही सामना बघायला मजा येईल. 8 धाबा तर बनतायत. स्कोरबोर्डवरती चेसिंग करणाऱ्या खांडीजापाडा टीमच्या 21 धाबेचा पाठला सुरू आहे. सध्या आपण पाहाल या बॅटलमध्ये दीपक जरी बाद झाला असला तरी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि जितू हे 2 खेळाडू खेळत आहेत. हो यावेळेस शफल झाले. त्याच्यानंतर आपण बघाल नॅचरल कोण तयार केला आणि झोन बॅकवर्ड स्वेलेक्सा घेत असताना षटकार. या मरणाची संघाचा कॅप्टन आहे व दमदार त्याचा रॉयल कारभार, त्याचा रॉयल कारभार, त्याचा रॉयल कारभार. या प्रथमेश सुपे संघाचा आहे उपकॅप्टन. बॅटर मैदानामध्ये जितू इथून चांगला रोल दर्शवत आहेत. वैयक्तिक 4 बॉल 14 धाबा त्याच्या बॅटमधून येतात. स्कोरबोर्ड खांडीजापाडा टीम 14 वरती पोहोचली आहे. हा बॉल पडल्यानंतर थोडासा सबमरीन आपण बघाल डॉट बॉल गोलंदाज सुनील वापरतील. मैदानामध्ये षटक इथे डाबाच्या उत्तर अर्थाचं आपण पाहाल पहिलं संपन्न झालेलं आहे. 21चा पाटला सुरू आहे. 14 तर बनल्यात. बॅटलमध्ये आपण बघाल विजयाच्या समावेत थोडासा खांडीजापाडा संघ दिसतोय. पण इथून मुंडेवाडी टीमने जर गोलंदाजीमधून या धाबा थांबवल्या तर जरूर आज एक वेगळा उल्लेख या टीमचा केला जाऊ शकतोय. 14 बनल्यात. अजून सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 7 धाबेची गरज जी मात्र आपण पाहतोय. प्रेशर भरपूर आहे गोलंदाजी करणाऱ्या मुंडेवाडी टीमच्या गोलंदाजांसमोर. समोर गोलंदाजीसाठी संदीप दाखल होत आहे. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती आकाश भगत हा खेळाडू पाहायला मिळतोय. हो पहिलाच बॉल रिवर्स. वा भाई वा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय तर सामन्यात इथून 21चा पाटला सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. म्हणजे सामना इथून आता औपचारिकतेमध्ये थोडासा जाऊ शकतोय. 6 चेंडू 7ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती चौकार खेळतायत बॅटर आकाश. स्कोरबोर्डला 18 आणि सामन्यामध्ये आता खांडीजापाडा संघ आपण बघतायत फायनलच्या सामन्यामध्ये पोहोचण्याकरिता नक्कीच आपण बघाल 3 पावलं थोडासा मागे. 5 चेंडू आता 3 धाबेची गरज. 5 बॉल 3 धाबेची आवश्यकता. सामन्यामध्ये मुंडेवाडी टीम इथून अक्षरशः जर पाहिले तर आता भरपूर मोठा संघर्ष करावा लागणार आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवले. दुसऱ्या धाबेसाठी निघतायत. धावाची संधी. विकेट.
खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती